नमस्कार, मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत आहे। अनुदानित बांधकाम तोडण्यासाठी सकाळी सकाळी जेसीपी निघतो, त्या बांधकामाच्या ठिकाणी जेसीपी पोहोचतो, परंतु अनुदानित बांधकाम न तोडता जेसीपी पुन्हा कार्यालयात जातो, परंतु प्रभाग अधिकारी भरत सोनारे यांची मात्र कोणतीही चौकशी लागत नाही। आयुक्त त्यांची कोणतीही चौकशी करत नाही, त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही। आपण जे पाहू शकता माझ्या मागेचे हा कंपाऊंड दिसतोय, या कंपाऊंड मध्ये आता सध्या अनुदानित बांधकाम चालू आहे, शेड बांधण्याचं काम चालू आहे, ज्याने परवानगी घेतलेली नाही महानगरपालिकेची। अधिकृतपणे परवानगी न घेता इकडे बेकायदेशीर काम चालू आहे। शुक्रवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत इथे प्रभाग अधिकारी भरत सोनारे यांनी जेसीपी पाठवला होता कारवाई करण्यासाठी। हे जे जेसीपी पाठवतात, जे मनुष्यबळ लागतं महानगरपालिकेकडनं, तो पूर्णपणे नागरिकांच्या कररूपी पैशातून हा पूर्ण खर्च केला जातो। जेसीपी पाठवणं जे मनुष्यबळ लागतो, परंतु ह्या नागरिकांच्या पैशांचा कशा प्रकारे अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहेत हे या ठिकाणी हे सिद्ध होत आहे की जेसीपी आला, इथे कारवाई थांबली आणि जेसीपी कारवाई न करताच पुन्हा गेला। सुबह में आया था। सुबह में जेसीबी लेके आए थे उन लोग? जेसीबी लेके आए थे, तो इधर रुके और रुके फिर चले गए। हाँ, कुछ तो हुआ रहेगा मंडल, इसमें चले गए। बीएमसी के कितने लोग आए थे? कितना लोग आए थे जेसीबी के साथ में? जेसीबी के साथ 6-7 जन थे शायद। तो गेट के सामने रुके थे, इधर ही खड़ा था सर। चिमेरामध्ये असे अजून 4-5 प्रकार घडलेले आहेत की अनुदानित बांधकाम चालू असतं, प्रभाग अधिकारी तिकडे जातात, पाहणी करतात, त्यानंतर त्याला नोटीस दिली जाते। त्या नोटीस नंतर पुढे त्याच्यावर कारवाई न करता तो समोरचा अनुदानित बांधकाम करणारा कोर्टातून स्टे आणतो आणि स्टे आल्यानंतर ते बांधकाम पूर्णपणे बांधून होतं आणि त्याच्यात काम देखील चालू होतं, परंतु त्यानंतर पुढे कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही। म्हणजे विधी विभाग, प्रभाग अधिकारी ही पूर्ण चैन बनलेली आहे की ही लोक मिलीभगत करून या अनुदानित बांधकामांना पूर्णपणे संरक्षण देत आहेत। आजही या ठिकाणी हे जे मागे आहे, या ठिकाणी 15 ते 20 दिवस झाले त्यांच्याकडे तक्रार आली होती, परंतु त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आता या ठिकाणी अनुदानित बांधकामावरती कारवाई होणार की आयुक्त आता प्रभाग अधिकारी भरत सोनारे यांच्यावरती कारवाई करणार, हेच पाहणे योग्य राहील।